नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कम्फर्ट बॉटलच्या या झाकणापासून खूप सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे। आणि तुमच्याकडे जर असं झाकण असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा। आता आपल्याला आणखीन एक असं झाकण घ्यायचं आहे। हे माझ्याकडे लोशनच्या बॉटलचं झाकण आहे, ते मी येथे घेतलेलं आहे। तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता। आता आपण येथे डबल साइडर टेप घ्यायचा आहे, त्याच्यातील थोडासा टेप येथे मी कट करून घेत आहे। आता या टेपचे आणखीन 2 तुकडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने इथे या टेपचे मी 2 तुकडे कट केलेले आहेत, ते आपण या झाकणावरती चिकटून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने चिकटून झाल्यानंतर आता त्याचा वरचा स्टिकर काढूया। स्टिकर काढून आपल्याला हे दुसरं झाकण आहे ते झाकण याच्यावरती चिकटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ही दोन्ही झाकणं आपण एकाला एक चिकटून घ्यायची आहेत। येथे आता ही चिकटून झाल्यानंतर याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी येथे मी पिंक कलरची लोकर घेतलेली आहे। फेविकॉल लावून आपण या पद्धतीने ही लोकर चिकटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे मी पिंक कलरची ही लोकर चिकटून घेतलेली आहे। आता आपण झाकणाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला अशाच पद्धतीने लोकर चिकटून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी ग्रीन कलरची लोकर घेतलेली आहे। फेविकॉल लावून आपण या पद्धतीने ही लोकर चिकटून घ्यायची आहे। तुम्हाला इथे दुसरे कुठले कलर्स वापरायचे असतील तरी तुम्ही वापरू शकता। या पद्धतीने इथे मी खालच्या आणि वरच्या बाजूला ही लोकर चिकटून घेतलेली आहे। आता याला आणखीन आपल्याला थोडंसं डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी इथे मी गोल्डन कलरचा टेप घेतलेला आहे। अशा पद्धतीचा हा टेप आपण घेऊन आपण या पद्धतीने या झाकणाला लावून घ्यायचा आहे। ज्या ठिकाणी झाकण थोडं थोडं दिसत आहे त्या ठिकाणी हा टेप मी या पद्धतीने चिकटून घेत आहे। आता खालच्या बाजूस याच पद्धतीने थोडासा टेप कट करून या पद्धतीने चिकटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इथे आपण या झाकणाला डेकोरेट केलेलं आहे। आता याचा उपयोग कसा करायचा आहे ते बघूया। येथे याचा उपयोग मी फ्लावर वेस सारखा करणार आहे। अशा पद्धतीचा हा छोटासा शोपीस याच्यापासून मी तयार करून घेतलेला आहे। तुम्ही आता हा बघू शकता किती सुंदर दिसत आहे। तुमच्याकडे जर अशी छोटी छोटी झाकणं असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा या पद्धतीने वापर नक्कीच करून बघा। आता हा झाकणापासून बनवलेला छोटासा फ्लावर वेस तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। या झेंडू बामच्या या रिकाम्या झालेल्या डब्बीचा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे। आणि तुमच्याकडे जर अशी रिकामी झालेली डब्बी असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा। आता याचा आपल्याला काय करायचं आहे ते बघूया। त्यासाठी येथे मी डबल साइडर टेप घेतलेला आहे। याच्यातील थोडासा टेप आपण कट करून घेऊया। कट करून झाल्यानंतर आता हा जो तुकडा आपण कट केलेला आहे त्याचे 2 तुकडे कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने 2 तुकडे कट केलेले आपण या झाकणावरती चिकटून घ्यायचे आहेत। आता वरचा स्टिकर आपण काढून घेऊया। स्टिकर काढून झाला की आता आपल्याला हे झाकण या डब्बीच्या खालच्या बाजूला चिकटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे झाकण आपण डब्बीच्या खालच्या बाजूला चिकटून घेतलेलं आहे, ते आपण व्यवस्थितपणे दाबून घ्यायचं आहे जेणेकरून ते पॅक होईल। आता याची जी वरची रिंग आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी कैचीने या पद्धतीने ती कट करून घेत आहे। रिंग आपण इथे कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला या डब्बीला डेकोरेट करायचं आहे। डब्बीला डेकोरेट करण्यासाठी इथे मी लोकर घेणार आहे। त्यासाठी इथे मी पिंक कलरची लोकर घेतलेली आहे। आपण ती फेविकॉल लावून या पद्धतीने चिकटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे मी ही लोकर या डब्बीला चिकटून घेतलेली आहे। आता आपल्याला डब्बीच्या खालच्या आणि वरच्या बाजूला सुद्धा डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी इथे मी गोल्डन टेप घेतलेला आहे। तो टेप आपण या पद्धतीने डब्बीच्या खालच्या बाजूला चिकटून घ्यायचा आहे आणि तसेच वरच्या बाजूलाही आपण हा टेप चिकटून घेणार आहोत। तुम्हाला वेगळ्या पद्धतीने डेकोरेट करायचं असेल तरी तुम्ही करू शकता। आता याला आणखीन आपल्याला डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी इथे मी ग्लिटरचे असे छोटे छोटे फ्लावर्स घेतलेले आहेत। आता हे फ्लावर्स आपण फेविकॉलने या पद्धतीने या डब्बीला चिकटून घ्यायचे आहेत। तुम्हाला येथे दुसरं काही चिकटवायचं असेल तरी तुम्ही चिकटू शकता। तुमच्या आवडीनुसार या डब्बीला तुम्ही डेकोरेट करू शकता। आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे तेही बघायचं आहे। येथे मी याचा छोटासा फ्लावर वेस सारखा उपयोग करणार आहे। त्यासाठी येथे मी आर्टिफिशियल फ्लावर्स घेतलेले आहेत, ते आपण या डब्बीमध्ये ठेवायचे आहेत। आता तुम्ही ही डब्बी बघू शकता किती सुंदर दिसत आहे। अशा प्रकारचा हा छोटासा शोपीस आपण येथे या डब्बीपासून तयार करून घेतलेला आहे। जुन्या झालेल्या जारपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे। आणि तुमच्याकडे जर असे जार असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा। आता आपल्याला या जारला डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी येथे मी लोकर घेतलेली आहे। आता आपण या जारच्या बाहेरच्या बाजूने ही लोकर फेविकॉल लावून चिकटवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे मी ग्रीन कलरची लोकर घेतलेली आहे। तुम्हाला इथे दुसरा कुठला लोकरचा कलर वापरायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता।
शकता या पद्धतीने लोकर आपण या जारच्या बाहेरच्या बाजूला चिकटून घेतलेली आहे। आता या जारचा जो खालचा आणि वरचा भाग आहे त्याला सुद्धा आपल्याला डेकोरेट करायचा आहे। त्यासाठी इथे मी गोल्डन कलरचा टेप घेतलेला आहे, तो आपण या पद्धतीने चिकटवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने खालच्या बाजूस चिकटवलेला आहे। आता आपण वरच्या बाजूसही अशाच पद्धतीने चिकटवून घ्यायचा आहे। या पद्धतीने दोन्ही साईडला हा टेप आपण या पद्धतीने चिकटवून घेतलेला आहे। आता जारचा जो वरचा भाग आहे त्याला सुद्धा डेकोरेट करायचा आहे। त्यासाठी इथे मी पिंक कलरची लोकर घेतलेली आहे। आता फेविकॉल लावून ती लोकर आपण या पद्धतीने चिकटवून घ्यायची आहे। येथे सुद्धा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या कलरची लोकर लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता। अशा पद्धतीने ही लोकर मी चिकटवून घेतलेली आहे। आता या जारला आपल्याला आणखीन थोडंसं डेकोरेट करायचं आहे। डेकोरेट करण्यासाठी आपण जी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे ती लेस घ्यायची आहे आणि त्याचे या पद्धतीने छोटे छोटे त्रिकोणी आकारात कट करून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने या बॉटलवरती चिकटवून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही हा जार बघू शकता, या पद्धतीने छोटे छोटे त्रिकोण चिकटवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। अशा पद्धतीने सुंदर असा हा जार आपण डेकोरेट केलेला आहे। असा हा डेकोरेट केलेला जार आपण कशा प्रकारे वापरायचा आहे ते बघायचं आहे। येथे या जारचा वापर मी या पद्धतीने फ्लावर वेस सारखा करणार आहे। त्यासाठी येथे मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे, ते याच्यामध्ये मी ठेवत आहे। आता याच्यामध्ये हे ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। अशा प्रकारचे हे जार तुम्ही सुद्धा टाकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा। अशा प्रकारे या जार पासून तयार केलेला हा फ्लावर वेस तुम्ही आता बघू शकता किती सुंदर दिसत आहे। असेच काही टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। आज मी तुम्हाला प्रिल लिक्विडच्या या रिकाम्या झालेल्या बॉटलचा कशा प्रकारे सुंदर वापर करायचा आहे ते दाखवणार आहे। आणि तुमच्याकडे जर अशी रिकामी झालेली बॉटल असेल आणि ती तुम्ही फेकून देत असाल तर ती फेकून न देता त्याचा सुद्धा तुम्ही या पद्धतीने वापर नक्कीच करून बघा। आता आपल्याला याचं हे झाकण लागणार आहे ते बाजूला ठेवून देऊया। आता या बॉटलवरती जो स्टिकर आहे तो आपल्याला काढायचा आहे। येथे मी तारेच्या घासणीने घासून हा स्टिकर काढून घेतलेला आहे। आपल्याला या बॉटलला आता डेकोरेट करायचं आहे, त्यासाठी येथे मी अशा प्रकारचा क्राफ्टिंग टेप घेतलेला आहे। आता हा टेप आपण बॉटलच्या खालच्या बाजूला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बॉटलच्या खालच्या बाजूला हा टेप लावून घेतलेला आहे। येथे तुम्हाला लेस लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता। आता आपल्याला याला आणखीन डेकोरेट करायचं आहे, त्यासाठी येथे मी ब्लू कलरची लोकर या पद्धतीने फेविकॉल लावून बॉटलला चिकटवून घेत आहे। अशा प्रकारे लोकर लावून झाली की आता आपण येथे पुन्हा एकदा हा क्राफ्टिंग टेप बॉटलच्या मधल्या भागावरती लावून आता ही ग्रीन कलरची लोकर सुद्धा आपण बॉटलला लावून घ्यायची आहे। ग्रीन कलरची लोकर लावून झाली की पुन्हा एकदा आपल्याला हा क्राफ्टिंग टेप लावायचा आहे। आता आपण येलो कलरची लोकर लावून पुन्हा एकदा वरच्या बाजूला अशा पद्धतीने हा टेप लावून घ्यायचा आहे। आता आपल्याला या बॉटलला आणखी थोडं डेकोरेट करायचं आहे, त्यासाठी इथे मी अशा पद्धतीचं कापडी फूल घेतलेलं आहे। त्याला आपण थोडंसं फेविकॉल लावून या ब्लू कलरच्या लोकरवरती आता आपण हे चिकटवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे मधोमध या पद्धतीने मी चिकटवून घेतलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने ही बॉटल आपण डेकोरेट करून घेतलेली आहे। ही बॉटल तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा डेकोरेट करू शकता। आता याचा उपयोग कसा करायचा आहे ते बघूया। याचा उपयोग या पद्धतीने मी फ्लावर वेस सारखा करणार आहे, त्यासाठी इथे मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे ते याच्यामध्ये ठेवत आहे। आता हा बॉटल पासून बनवलेला फ्लावर वेस तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत। आज मी तुम्हाला जॅस्मिन ऑइलची जी रिकामी झालेली बॉटल आहे त्याच्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुम्ही सुद्धा ही बॉटल टाकून न देता त्याचा असा वापर नक्कीच करून बघा। आता या बॉटलचं जे झाकण आहे ते आपल्याला लागणार नाही, ते बाजूला ठेवूया। आता या बॉटलवरचा जो स्टिकर आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ही बॉटल मी स्टिकर काढून स्वच्छ करून घेतलेली आहे। आता या बॉटलला आपल्याला डेकोरेट करायचं आहे, त्यासाठी इथे मी लोकर घेतलेली आहे, ब्लू कलरची घेतलेली आहे। तुम्हाला इथे जो कलर घ्यायचा आहे तो घेऊ शकता। अशा पद्धतीने फेविकॉल लावून आपण आता ही लोकर या बॉटलला चिकटवून घ्यायची आहे। अशा प्रकारे बॉटलला येथे मी लोकर लावून घेतलेली आहे। आता बॉटलचा जो वरचा भाग आहे त्याला आपल्याला गोल्डन कलरचा टेप लावायचा आहे। अशा पद्धतीचा टेप आपण घेतलेला आहे, तो आपण या बॉटलच्या वरच्या बाजूला लावून घेतलेला आहे। इथे तुम्हाला याच्या जागेवरती दुसऱ्या कुठल्या कलरची लोकर लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता। आता आपल्याला एक औषधाच्या बॉटलचं झाकण घ्यायचं आहे। आता याचा उपयोग कसा करायचा आहे ते बघूया। त्यासाठी येथे मी डबल साइडर टेप घेतलेला आहे, त्याच्यातील थोडासा टेप घेऊन तो आपण 2 तुकड्यामध्ये अशा पद्धतीने कट करून झाकणाला लावून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा जो टेप आहे तो कट करून त्याच्यावरचा कागद काढून बॉटलच्या खालच्या बाजूला हे झाकण चिकटवून घ्यायचं आहे। आता या झाकणाला डेकोरेट करण्यासाठी अशा पद्धतीचा क्राफ्टिंग टेप घेतलेला आहे। हा टेप आपण या झाकणाला या पद्धतीने व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे। येथे सुद्धा तुम्हाला लोकर लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता किंवा याच्या जागेवरती तुम्ही गोल्डन टेपचा सुद्धा वापर करू शकता। अशा पद्धतीने हा टेप येथे आपण लावून घेतलेला आहे।
हे औषधाच्या बॉटलचं झाकण लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला लावायचं असेल तरी लावू शकता, नाही लावलं तरी चालेल. आता याला आणखी थोडंसं डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी येथे मी येलो कलरची लोकर घेतलेली आहे. ही लोकर आपण या बॉटलला या पद्धतीने लावून घेतलेली आहे. आता या बॉटलला आणखीन थोडंसं डेकोरेट करण्यासाठी लोकरीचं असं छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे. ते आपण या पद्धतीने बॉटलच्या मधोमध लावून घ्यायचं आहे. अशी डेकोरेट करून घेतलेली ही बॉटल आपण कशी वापरायची आहे ते बघूया. येथे मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे. ते आपण याच्यामध्ये ठेवायचं आहे. या पद्धतीने या बॉटल जसा छोटासा फ्लावर बेस तयार करून घेतलेला आहे. ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा.